द बनपुरीकर्स टॉस जिंकला आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय कॅप्टन 26 वन साइड जिवाळा आणि त्यांच्या साथीला वन साइड जिवाळा संघाकडून आघाडीचे फलंदाज प्रवीण हरुकडे मेंटॉर आणि त्यांच्या साथीला अतुल भालेकर. जरूर दुसऱ्या डावामध्ये त्यांचा वेग पाहायला मिळेल, परंतु आता फलंदाजी प्रेक्षकांना पाहिजे, कारण अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रगण्य असलेलं नाव पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये. ही लढत चांगली पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आलाय, सामन्याला होईल सुरुवात. प्ले इज द कॉल. पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता, ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. मंगेश आहेत लॉंगॉनला. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम वन साइड जिवाळा. राहुल पाटील षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. अष्टपैलू खेळासाठी ते देखील जाणले जातात, कारण द बनपुरीकर्स या संघासाठी सातत्याने त्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या बाजूला लिजेंड क्रिकेटर, एक मास्टर क्रिकेटर प्रवीण हरुकडे. ओव्हर पिच चेंडू, टाइमिंग स्ट्रोक, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा रेषा पार. इट्स अ ह्यूज हिट. प्रवीण हरुकडे यांच्या बॅट मधून वन साइड जिवाळ्याचा दर्जा दाखवणारा षटकार. काय टायमिंग पाहायला मिळाला. जर तुम्हाला एखाद्या फलंदाजाची फलंदाजी पाहायची असेल आणि ती देखील टायमिंग वर, तर ते नाव असेल प्रवीण हरुकडे. अगदी फक्त टायमिंगच्या जोरावर खेळणारा खेळाडू. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव आणि त्यांची शैली तशीच पाहायला मिळते. लोअर फुलटा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत आणि दूर राहतील. चेंडू वन बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा, चौकार. एक काळ होता जो काळ त्यांनी गाजवलाय. अगदी गत आठवड्यामध्ये जिव्हाळा चषकाची ती स्पर्धा 6 चेंडूमध्ये 19ची गरज असताना ठोकलेले ते 4 षटकार. आणि तेव्हाच अगदी त्यांच्याशी क्रिकेटची काही गोष्टी आम्हाला देखील समजल्या. 2003चा तो कालखंड, डेबेवाडीची स्पर्धा, 2 अर्धशतक, प्लेअर ऑफ द सिरीज. आणि त्या काळी त्यांनी सिरीज ज्या वेळेला मिळवली होती त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या बॅटला ग्रीप नव्हती. आणि आता पहा क्रिकेटचा काळ किती बदललाय. आता एक बॅट तुम्हाला 3-3.5 हजाराची येते, परंतु तो काळ होता की विदाऊट ग्रीप त्या बॅटने त्यांनी मालिकावीराचा पुरस्कार फटकावला होता. मास्टर क्रिकेटर, अनुभव मोठा आहे त्यांच्या गाठीशी. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. जेलची संधी असेल, कॅच पकडला जाईल. राहुल पाटील यांनी मात्र प्रत्युत्तर दिले. फलंदाज बाद. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर फलंदाज हवेत टळतो, दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज, आणि ते चित्र पाहायला मिळालं. 2 चेंडूवर 10 धावा जरूर आल्या. त्यानंतर मात्र राहुल पाटील यांनी बाद केलं. पॉइंटला क्षेत्ररक्षण चांगलं. पहिला धक्का. टीम वन साइड जिवाळा 11-1. इन ॲट नंबर 3 पाटण टेनिस क्रिकेटचा छोटा बाहुबली विवेक वरपे. विवेक वरपे ज्या प्रकारे त्यांनी देखील या हंगामामध्ये खेळ केला. अरे से मैदान गोटिवलीचं क्रीडांगण, आणि या क्रीडांगणावर विवेक वरपेंची बॅट तळपली आहे. आता मात्र पहिल्या षटकामध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेत. राहुल पाटील यांनी धावा जरूर खर्च केल्यात 11, परंतु एक महत्वाचा गडी बाद केलाय. ही एक जमेची बाब असेल टीम द बनपुरीकर संघासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये धक्का दिल्यानंतर विवेक वरपे ऑन स्ट्राइक. लोअर फुलटॉस होता, गॅप मध्ये फटका. वॉट अ शॉट. क्रिकेट मधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा विवेक वरपेंच्या बॅट मधून कव्हर ड्राईव्ह, चौकार. हा रिप्ले पाहावा लागेल. ज्या प्रकारचा हा लोअर फुलटॉस चेंडू, हाय बॅकलिफ्ट, आणि काय चेंडू आणि बॅटचा संपर्क, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आणि दोघांना भेदून एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून जणू काही एका चॅनलला वाटलं की आपण कसोटी क्रिकेट पाहतोय, त्या प्रकारचा फटका. 4 धावा, चौकार. 1 to go. 15-1. टीम वन साइड जिवाळा. छोटा बाहुबली ऑन स्ट्राइक. कमी गतीने टाकलेला चेंडू टॅप केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येण्याआधी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय. कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. षटक
महागडं जरूर होतं, परंतु एक महत्वाचा गडी बाद केला राहुल पाटील यांनी. 15-1 टीम वन साइड जिव्हाळा. पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटका केर 15-1. कॅप्टन 26 अद्याप स्ट्राईक खेळपट्टीवर आहे. त्यांनी धावा केल्यात 1 चेंडूवर 1. विवेक वरपे 2 चेंडूंचा सामना केलाय. नाबाद 4. ज्या प्रकारचं ही स्पर्धा आपण पाहतोय, 2 दिवसीय स्पर्धा, आजचा पहिला दिवस. आणि षटक क्रमांक 2 साठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. गोलंदाज षटक क्रमांक 2 साठी निलेश. पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला, गॅप मध्ये खेळलाय. अविनाश वेगाने चेंडूवर आले लॉंग ऑफ वरून. लॉंगॉनला शतरक्षक तैनात होते. अविनाश 1च धाव प्राप्त होईल. या सामन्यामध्ये अतुल भालेकर यांनी 2 चेंडू खेळलेत, परंतु दोन्ही चेंडू त्यांना मिडल मध्ये घेण्यामध्ये अपयश आले. आणि कुठेतरी अतुल भालेकर या खेळाडूची ओळख मात्र मोठ्या फटक्यांसाठी आहे. संपूर्ण सातारा जिल्हा नवी मुंबईचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय. परंतु जसं दुसऱ्या बाजूला निलेश यांनी सुरुवात मात्र चांगली केली आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर. 22 स्वरूपात 1 धाव. फलंदाज यष्टीरक्षक दोघांनाही चकवून चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. निलेश अप्रतिम चेंडू हाताळलाय. आत्मविश्वास दुणावला असेल. 3रा चेंडू. 3रा चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड, वाईड, +1. 2 धावा. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 19-1. प्रवीण शिरसाट सर आणि त्यांच्या साथीला पांडुरंग नाकवा सर आज हे पंच आपण पाहतोय. त्यांची कामगिरी देखील चांगली राहिली आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना गोलंदाज निलेश. 2 चेंडूंचा खेळ झालाय. विवेक वरपे ऑन स्ट्राईक, ज्यांच्या बॅटमधून एक चौकार कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. धाव मात्र एक लेग बाय स्वरूपात निश्चितच अंकित केली जाईल. स्ट्राईक रोटेट करत असताना दोन्ही फलंदाज विवेक वरपे, अतुल भालेकर या षटकाचा विचार केला तर निलेश यांनी 4 चेंडूवर धावा खर्च केल्यात. अवघ्या 3 चेंडूवर धावा खर्च केल्यात. 4. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु निलेश यांनी या षटकामध्ये प्रभावित गोलंदाजी केली आहे. समोर अतुल भालेकर सारखा मोठा मातब्बर फलंदाज असताना अशा प्रकारची तुम्ही गोलंदाजी करता आणि कुठेतरी तुमच्या संघासाठी ही उपयुक्त कामगिरी. चांगल्या टप्प्यावर मारा केलाय. 2 चेंडू शेष. विकेट काढण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न, फटका फासलाय. झेलची संधी असेल. निलेश यांनी मोठा गडी बाद केलाय. अतुल भालेकरांना पाडतावा लागेल. फलंदाज बाद. ज्या प्रकारची गोलंदाजी केली निलेश यांनी, प्रत्येक जण मात्र त्यांना कौतुकाची स्थाप देतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे आणि कुठेतरी त्यांना देखील स्वतःवरती आत्मविश्वास होता आणि तो त्यांनी सिद्ध केलाय. अतुल भालेकर या सामन्यामध्ये मात्र स्वतः फलंदाजीमधून निराश झालेत. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला. यष्टी रक्षकाने कोणती चुकी केली नाहीये. चांगली कॅच. फलंदाज बाद. 20-2. 1.5 चेंडूंचा खेळ झाला. निलेश यांनी या षटकामध्ये धावा खर्च केल्या अवघ्या 3. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 17 धावा येऊन देखील पहा सर की काय सामना फिरलाय. आणि असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी 1 षटक पुरेसं असतं आणि ते षटक निलेश यांनी हाताळलंय का, हा मात्र आता प्रश्न पडला असेल प्रेक्षकांना. 1 to go. पार्थेश भालेकर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील. ऑन स्ट्राईक. पार्थेश भालेकर लोअर फुल टॉस. पहिला चेंडू सेट ऑन फायर. मिड विकेट सीमारेषा पार. पार्थेश भालेकर यांच्या बॅटमधून वन साइड जिव्हाळ्याचा ब्रँड दाखवणारा उत्तुंग षटकार. 26-2. 2 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या 5 चेंडूवर अगदी गोलंदाजाने आपली कामगिरी चांगली केली होती, परंतु शेवटचा चेंडू पार्थेश भालेकर. आणि हा फरक असतो ज्यावेळेला तुम्ही या अनुभवी खेळाडूंसोबत खेळता
त्यावेळेला तुम्हाला या गोष्टीचा फायदा होतो. कारण प्रवीण हरिवडे, अतुल भालेकर सारखे एक अनुभवी खेळाडू तुमच्यासोबत खेळता, तुम्ही त्या गोष्टी शेअर केल्या जातात. कारण प्रत्येक अनुभवी खेळाडू तुम्हाला काही गोष्टी सांगतो आणि त्या गोष्टीचं पालन करणं तुमच्या हातात असतं आणि तेच पाहायला मिळालं. अंतिम षटकासाठी गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर नितीन येळवे. नितीन येळवे एक फिरकी पट्टू. पहिला चेंडू अक्षरशः यॉर्कर प्रकारचा फ्लिक करण्याचा प्रयत्न, काठी काढले फलंदाज, त्रिफळा बाद. 26-3. हा रिप्ले पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल, कारण ज्या प्रकारचा हा फुलर लेनचा चेंडू होता यॉर्कर आणि कुठेतरी विवेक वरपे यांना अपयश आले. विवेक वरपे 4 धावांवर बाद झालेत. हा पहा रिप्ले ओमसाई MTC live.in च्या माध्यमातून आपण पाहू शकता. यॉर्कर प्रकारचा चेंडू दोन्ही पायांच्या मधून अगदी लेग स्टंप वरती जाऊन आदळलाय. न्यू बॅटर इन ॲट नंबर 5 अबी. 26-3. अंतिम षटकासाठी नितीन येळवे. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. फ्लिकचा फटका, बॅट जरूर आली परंतु चेंडू अगदी खोलवर प्रकारचा आणि कुठेतरी या चेंडूला टायमिंग करण्यामध्ये अपयश, स्वतःवर नाराज होते विवेक वरपे. पार्थ आणि अभि आता खेळपट्टीवर आहेत. पार्थच्या बॅटमधून एक षटकार आलाय. अभि पहिला चेंडू. अभि पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग डीपला. एका धावेवर समाधान मानावं लागेल, कारण पार्थेश यांनी या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय म्हणजे आत्मविश्वास जुनावला असेल. 27-35 ते 40 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल वन साइड जिवाळा, कारण त्यांना माहित आहे त्यांची गोलंदाजी चांगली आहे. परंतु कुठेतरी नितीन येळवे हे देखील चांगल्या गोलंदाजीसाठी जाणले जातात. फिरकी पट्टू चेंडूला चांगलं फिरवण्यामध्ये नक्कीच त्यांना देखील यश प्राप्त झाले. 27-3 दोन चेंडूंचा खेळ झालाय. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना वन साइड जिवाळा. धावखुऱ्यात आता फलंदाज पार्थेश भालेकर. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय आणि कुठेतरी पार्थेश भालेकर यांचा आत्मविश्वास जुनावला असेल. ते देखील मोठे फटके खेळू शकतात. खोदून काढण्याचा प्रयत्न, टायमिंग झालाय. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच. पार्थेश भालेकर यांचं आक्रमण, चेंडू करेल 6 धावाईसाठी हवाई सफर. षटकार. 2 चेंडूवर 12 धावा केल्यात. 600चा स्ट्राईक रेट. 33-3. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. पहा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मुंबई क्रिकेटच्या भाषेमध्ये बोललं जातं घुसून खेळ, आणि तो घुसून खेळलाय. काय फटका सजवलाय. पुढे सरसावून हवेत खेळलाय. टायमिंग झालंय. येस इट इज. क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू सीमारेषा पार, आर पार, तडी पार. पार्थेश भालेकर यांच्या बॅट मधून या स्पर्धेतील पहिली षटकार ट्रिक ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आली आहे, नाव पार्थेश भालेकर. माइंड फॉर्म वन साइड जिवाळा. 39-3. 39-3. षटकार हॅट्रिक मात्र पार्थेश भालेकर यांनी ठोकले. वॉटर स्ट्रोक, अप्रतिम, लाजवाब फलंदाजी. एकनाथ साळुंके साहेब यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 501. संघ अडचणीत असताना संकट मोचक ठरलाय आपल्या संघासाठी पार्थेश भालेकर. हाफ ट्रॅकर चेंडू स्लॉट मध्ये अगदी आडव्या बॅटने खेळला. एक धाव पूर्ण केला. दुहेरीचा प्रयत्न केला. धावची संधी असेल. धाव बाद होण्यासाठी फेकी केली जरूर. 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावा मात्र जोडल्या जातील. टीमची धावसंख्या 41 धावा. पार्थेश भालेकर ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली, माने सरकार साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण टीम साठी मिरिंडा मुकादम. अगदी मिरिंडाचा कलर पहा, भगवा, कारण हा देश भगवाधारींचा आहे. 41-3. 1 टू गो. शेवटचा चेंडू फुलटॉस होता. गॅप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीयेत. शेवटच्या चेंडूवर पार्थेश भालेकर यांच्या बॅट मधून कडक खणखडीत चौकार. या चौकाराने पहिल्या डावाची सांगता. पहिल्या डावाखेर टीम वन साइड जिवाळा 45-3. पार्थेश भालेकर 5 चेंडू मध्ये 24 धावांची विस्फोटक खेळी. वॉटर शॉट. एकदा पार्थेश भालेकर यांचा शो आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 5 चेंडू मध्ये केल्या 24 धावा, 3 षटकार, 1 चौकार. टीमचं नाव आहे वन साइड जिवाळा आणि खेळाडूने खेळ खेळलाय वन साइड हिरो पार्थेश भालेकर.
46 धावांचं लक्ष विजयासाठी टीम द बनपुरीकर्स. 46 रन्स टू विन टीम द बनपुरीकर्स. काय अप्रतिम सामना पाहायला मिळाला. पहिलं षटक फलंदाजी करणारा वन साइड जिवाळ्याच्या नावावर राहिलं. दुसरं षटक द बनपुरीकर्स या टीमच्या नावावर आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा पुनरागमन केलं टीम वन साइड जिवाळा. 46 धावांचं लक्ष पार केलं जाईल का हे दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी मी नक्कीच सर्व मान्यवरांचा देखील आभार व्यक्त करेन. ज्या प्रकारे प्रत्येकाने या स्पर्धेला भरभरून प्रेम दिले, प्रत्येकाने या स्पर्धेला ज्या प्रकारे आम्हाला सहकार्य केले, मी सर्व मान्यवरांचा नक्कीच मनपूर्वक आभार व्यक्त करेन. प्रथम पारितोषिक श्री भगवान पांडुरंग बोरगे साहेब, द्वितीय पारितोषिक संतोष तोडकर साहेब शेठ, तृतीय पारितोषिक विक्रम ग्लास कमिटी आपला देखील मनपूर्वक आभार. चतुर्थ पारितोषिक बाबूराव पांडुरंग बोरगे साहेब, टीम टी शर्ट आणि टॉसचा बॉस सौजन्य आपल्या सळवे गावचे आधारस्तंभ श्री प्रकाश सीताराम पवार साहेब बापू, अध्यक्ष मुंबई रहिवासी ग्रामस्थ मंडळ सर्वे, सर्व चषक सौजन्य कैलासवासी हनुमंत रामचंद्र बोरगे, कैलासवासी चंद्रकांत पांडुरंग बोरगे यांच्या स्मरणार्थ आपल्याला सर्व चषक सौजन्य लाभले. मालिकावीर 3001 विठ्ठल तुकाराम बोरगे साहेब, उत्कृष्ट फलंदाज रोख रक्कम 2001 हर्ष शेळबे, उत्कृष्ट गोलंदाज 2001 गणेश धोंडीबा बोरगे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 1001 किशोर साळुंके साहेब, सामनावीर चषक सौजन्य अथर्व नामदेव कदम यांच्या माध्यमातून डीजे अद्वैत सौजन्य श्री सचिन शंकर बोरगे साहेब, समालोचक सौजन्य रवींद्र विष्णू बोरगे साहेब. चला टीम द बनपुरीकर्स आपल्या आघाडीचे बॅटर पाठवा. क्षेत्ररक्षण सजवून घेतलेले आहे टीम द बनपुरीकर्स, त्वरा करा प्लीज. पंच सौजन्य कुमारी ओवी अमित कदम यांच्या माध्यमातून, यूट्यूब सौजन्य सळवे 11 सळवे, वन टीम वन ड्रीम हा लोगो आणि या टीमने आपल्याला पाहायला मिळालं सौजन्य केले. चेंडू सौजन्य बाळासाहेब शिर्के साहेब, कुमार राज चंद्रकांत बोरगे साहेब, मंडप सौजन्य पाळेश्वर मित्रमंडळ बोरगेवाडी, पाणी सौजन्य विपुल युवराज बोरगे, सन्मान शाल सौजन्य स्वप्नील गणेश बोरगे यांच्या माध्यमातून, बॅनर सौजन्य राकेश सुरेश बोरगे, विकास विलास बोरगे, श्री संकेत बोरगे, अजित बोरगे साहेब यांच्या माध्यमातून, कमिटीसाठी जेवण सौजन्य सुभाष कदम साहेब, प्रदीप बोरगे साहेब, अजित कदम साहेब. अगदी दुपारी ज्या जेवणाचा आपण आस्वाद घेतला त्यासाठी सौजन्य आपला देखील आभार. फटाके सौजन्य उद्या मात्र फोडले जातील. श्रीकांत गोडांबे साहेब, श्रीकांत बोरगे साहेब, नाश्ता सौजन्य सकाळी सकाळी आपण केला. विजय शिवाजी बोरगे साहेब आपलं मनपूर्वक आभार. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 46 धावांचं मोठं लक्ष. आघाडीचे फलंदाज मंगेश आणि त्यांच्या साथीला नितीन. षटक क्रमांक 1 सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा, कॅप्टन 26 अतुल भालेकर. एक वेगवान गोलंदाज. मॅचला मजा येईल कारण एका बाजूला वेग पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी मधील कौशल्य पाहायला मिळेल. पहिला चेंडू पुढे सरजावून हवेत खेळलाय पारतेश. चेंडू खाली करणार नाहीत कोणतीही चुकी आणि पहिल्या चेंडूवर बिग फिश इनटू द बास्केट. गोल्डन डकचा शिकार ठरतील नितीन आणि पारतेश यांना तुम्ही या सामन्यापासून दूर ठेवू शकत नाही. पहा फलंदाजी करत असताना सर 5 चेंडूमध्ये 24 केल्या आणि पहिल्या चेंडूवर झेल पकडलाय. वन साइड जिवाळा गेम चेंजर या टीमचा लोगो. हॅशटॅग गेम चेंजर, हॅशटॅग वन साइड जिवाळा. गोल्डन डक वर बाद झालेत. अतुल भालेकर यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. न्यू बॅटर चला प्लीज त्वरित जा कारण फलंदाज अगदी अविनाश.
वेगाने कुठेतरी बीट केलं असं म्हणायला हरकत नाहीये, कारण टायमिंग झालं नव्हतं, परंतु या गोलंदाजाचा वेग अतिरिक्त आहे आणि त्या वेगाने कुठेतरी बीट केलं. चेंडू अगदी उंच गेला आणि पार्थेश भालेकर मात्र हा सामना त्यांना चांगला गेला अद्याप. अतुल भालेकर वेगासाठी जाणले जातात. न्यू बॅटर विकास, आता मात्र आपल्या संघासाठी विकास करावा लागेल. दुसरा चेंडू वेगाने हाताळला जातोय. बॅक टू द बॉलर. हा वेग आहे, ही खासियत आहे. हा पाटण क्रिकेटचा सितारा आहे, हा सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा आहे अतुल भालेकर. काय वेग पाहायला मिळाला. 2 चेंडू हाताळलेत, अद्याप कोणती धाव आली नाहीये. लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये. दमनपुरीकर्स मोठे फटके खेळावे लागतील आणि ती त्यांच्याकडे क्षमता आहे, ते करू शकतात. अकोट टप्प्याचा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, 1 पडदी ओव्हरचा इशारा केला जातो. एक तुम्ही अकोट टप्प्याचा चेंडू हाताळलाय. काल गोटिवलीचा सामना आठवला रवी सर. 5 चेंडूमध्ये 6ची आवश्यकता होती शिरवणी टीमला आणि ते अतुल भालेकर यांनी करून दिल्या नाहीयेत. आणि आज मात्र आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी खेळत असताना काय गोलंदाजी केली. आक्रमण करावं लागेल विकास यांना. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना चौथा चेंडू हलक्या हाताने टॅप केला. धावची संधी असेल, अगदी धाव बाद करण्याचा प्रयत्न जरूर केला. डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र मात्र वेगळं असतं, परंतु जर आणि तरला महत्व नाहीये. धावांचा सरी गणेश होतोय. टीम दबनपुरीकर्स धावांचं खातं उघडलं जात आहे. विकास यांचं 1-1. 2 चेंडूंचा खेळ शेष. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 30 वर्तुळाच्या आतमध्ये पार्थेश लॉंगॉनला आहेत. विवेक वरपे मिड विकेट डीपला ठेवलाय. 2 चेंडू शेष. दोन चेंडू शेष. मंगेश ऑन स्ट्राइक. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. फास्ट अँड फ्युरियस गतीने बीट केला कुठेतरी. चेंडू सरळ यष्टीरक्षक प्रवीण हरवडे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. ही वेग ही त्यांची ओळख आहे. NMPL देखील या खेळाडूने गाजवलाय. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक दानशूर खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे अतुल जगन्नाथ भालेकर. शेवटचा चेंडू शेष. अष्टपैलू खेळाडू मध्ये अग्रगण्य नाव पाटण टेनिस क्रिकेट मध्ये. या वेगाचं प्रत्युत्तर द्यावं लागेल फलंदाज मंगेश यांना. टायमिंग करावं लागेल चेंडूला. कुठेतरी या वेगाला तुम्हाला वेगानेच उत्तर तुम्ही देऊ शकता. 1 to go. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. अकोट टप्प्याचा चेंडू, उसळता मारा, तेच तर्रार. एका जलदगती गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये अनुभवली. काय तिकट मारा पाहायला मिळाला. 1 धाव 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा करायच्यात 45 धावा. 45 रन्स टू विन इन 12 बॉल्स. टीम दमनपुरीकर्स. चला प्लीज थोडस स्पीडअप करा मॅचला. 1 साइड जिव्हाळा. खेळ मात्र आज त्यांनी 1 साइड केलाय. 1 साइड गेम चेंजर्स. 12 मध्ये 45 करायचे आहेत म्हणजे 12 चेंडू मध्ये तुम्हाला 8 चेंडू बाहेर मारायचे आहेत आणि 8 मारावे लागतील. कारण अतुल भालेकर यांचं षटक समाप्त झालंय आणि षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीसाठी दाखल झालेत नितीन. नितीन यांच्यावर आक्रमण केलं जाईल का? कारण तिसऱ्या षटकासाठी प्रवीण हरुगडे यांना मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाईल. कारण या संघाची एक जमेची बाब की त्यांचे 2 गोलंदाज हे मात्र ठरलेले आहेत. त्यामुळे या गोलंदाजावर आक्रमण करावं लागेल आणि आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम पवित्र असतो. धावांची कोंडी फोडावी लागेल. 12 मध्ये करायचे आहेत 45. हलक्या हाताने चेंडूला वळवला. 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. येस, निश्चितच 1 धाव प्राप्त होईल. नितीन षटक क्रमांक 2 साठी आलेत. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळला. त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. मास्टर क्रिकेटर. 2 धावा धावफलकावर. कुठेतरी धावांची गती ही मात्र वाढवावी लागेल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. फलंदाज आणि यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ झालाय. येस पंच 22 स्वरूपात 1 धाव. आता मला धावा ज्या कुठेतरी मंदावल्या त्या मात्र आता वाढवावे लागतील. एस्केलेटरवर पाय द्यावा लागेल. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल.
कमी गतीने टाकलेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. एक धाव मात्र प्राप्त घेतलीच नाहीये एकही धाव. खराब क्रिकेट. धावा तुम्हाला घ्याव्या लागतील, स्ट्राईक रोटेट करावी लागेल कारण लक्ष मोठं आहे, त्यामुळे तुम्हाला अशा चुका टाळाव्या लागतील. 3 चेंडूमध्ये अवघी एक धाव खर्च केले नितीन यांनी. समोर मंगेश, अद्याप खातं उघडलं नाहीये मंगेशने. 3 ला 1. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे अतुल भालेकर यांनी गोलंदाजी केली, दबाव स्पष्टपणे टीम द बनपुरीकर्स आणि त्या दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही एका षटकामध्ये आक्रमण करू शकता आणि ते आक्रमण करावं लागेल. कारण तुम्ही या धावा पाठल्या करायचा असेल तर तुम्हाला मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. ते मोठे फटके येतील का? कमी गतीने टाकलेला चेंडू जमिनीलगत फटका खेळला. एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय. फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने दूरवर पाहायला मिळाली. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. कुठेतरी क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 5. 5 ला 1. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. नितीन अनुभवी खेळाडू. बेगेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये. पाडतेश दुसरा झेल पकडला जाईल. या सामन्यामध्ये पाडतेश आणि दुसरा झेल पकडलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 टीम द बनपुरीकर्स. मंगेश आणि 6 चेंडूमध्ये 2 धावा केल्या आणि कुठेतरी खराब फलंदाजीचा निर्णय. फलंदाज बाद. ओम साई MTC स्पोर्ट्सचा हा तुम्ही रिप्ले पाहू शकता. ज्या प्रकारे त्यांनी रिप्ले मध्ये एक नवीन उत्क्रांती घडवून आणली आहे. तो लोगो आणि ज्या प्रकारे त्यांनी तो लोगो बनवला आणि ज्या प्रकारे त्यांनी ते डिझाईन केलंय, अक्षय शेठ म्हात्रेचं देखील कौतुक. आणि पहा, लाईव्ह ज्या वेळेला दाखवतात त्यावेळेला असं वाटतं की एखादी आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धा पाहतोय. न्यू बॅटर राहुल पाटील. पाटलांना आता पावर दाखवावी लागेल. एक मोठ्या चांगल्या फटक्यांसाठी जाणला जातो हा खेळाडू. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटला लागल्यानंतर अगदी पायावर आदळतोय. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. 6 चेंडूमध्ये 41 धावांचं अशक्य आव्हान. सामना आता एकतर्फी होण्याच्या दिशेने. 6 मध्ये करायचे आहेत 41 धावा. सहा मध्ये 41 धावांच्या आऊन धावा. येस, सरपंच आपल्या शुभास्ते आम्ही टॉस घेत आहोत. या सरपंच धावत या. कॅमेरामॅन तेजस म्हात्रे 81-82. सरपंच अगदी सकाळपासून डीप स्क्वेअर लेगला तैनात होते आणि त्यांना दाखवलं जाते कॅमेरामॅनच्या माध्यमातून.